पाणी प्रश्नावरून विशेष सभेत खडाजंगी, आयुक्त महापौरांना नगरसेवकांनी धारेवर धरले। सांगली, मिरज आणि कुप्पाळ महापालिकेच्या वतीने आज पाणी प्रश्नासंदर्भात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले। शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाल्याने सभागृहात आज चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्त आणि महापौरांना धारेवर धरत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। महासभेत नगरसेवक राजेश नाईक, अभिजित कोळी, विष्णू माने, संतोष पाटील, मीनाक्षी पाटील आणि अश्विनी कदम यांनी पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करत प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने कमी वेळासाठी आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी पाणी पुरवठा अधिकारी कुरणे यांनी शहरातील विविध जलटाक्यांमध्ये पाणी कोणत्या पद्धतीने भरले जाते, त्याचे नियोजन कसे केले जाते याबाबत सभागृहाला माहिती दिली। मात्र या स्पष्टीकरणानंतरही नगरसेवकांचे समाधान झाले नाही। उलट प्रशासनाच्या निष्काळजीपणावरून सभागृहात पुन्हा एकदा गदारोळ निर्माण झाला। विशेषतः अभिजित कोळी आणि युवराज बावडेकर यांनी सांगलीवाडी आणि गाव भागातील पाणी प्रश्न अत्यंत तीव्रतेने मांडला। नदी उशाला पण कोरड घशाला अशी अवस्था सांगलीवाडी आणि गाव भागातील नागरिकांची झाली असल्याची बोचरी टीका त्यांनी केली। पूर्वी या भागात पाण्याचे नियोजन सुरळीत होते, मात्र अलीकडच्या काळात जलटाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसून महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या संदर्भात महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सभागृहाला आश्वासन देताना सांगितले की पाणी प्रश्नावर लवकरच ठोस तोडगा काढण्यात येईल, तसेच वारणा नदीवरून पाणी उचलण्याच्या योजनेची उभारणी लवकरात लवकर कशी करता येईल यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे लोक आपल्या महापालिकेकडून येत नाही, तर फार मोठा प्रश्न झाला असा आहे। एटीएमला पाणी गोळा करतात आणि पिण्यासाठी वापरतात। आपले पाणी महापालिकेचं फक्त धुणी भांडी ह्यासाठी वापरलं जातं, ते सुद्धा मिळत नाही। त्यामुळे फार आक्रोश आहे आणि ह्यासाठी तुम्ही सुद्धा जातीनं लक्ष घालताय। खरं तुमचं कौतुक करायला पाहिजे, पेशन्स आहे तुमच्याकडे, एवढं सगळ्यांचं तुम्ही ऐकून घेता, पण त्याच्यावर लाईन आपल्या ऍक्शन व्हायला पाहिजे एवढीच विनंती आहे की तुम्ही करावं आणि त्याच्यावर पहिला बोलावं। कारण हिने परत उत्तर दिलं तर परत सदस्य परत आक्रमक होणार आणि परत तेच बोलणार। त्यामुळे एकदा लाईन ऑफ ऍक्शन काय तुमची काय ठरलं ते जर कळलं तर जर बरं होईल। त्या एरियाला गेले मला वाटतं डीके काका नगराध्यक्ष असताना 40 वर्ष झाले पाईपलाईन आहे जुनी, तीच लाईन आहे, सिमेंट लाईन आहे, भिडाची लाईन आहे आणि काय पीव्हीसी लाईन आहे आणि 2 इंची 2.5 इंची लाईन आहे आणि डेया लाईन ही परवा एक टाकून घेतल्या, म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी ते एक 50 फुटीला डेया लाईन आहे ना फक्त, बाकीची लाईनी सगळे प्रॉपर जुने 40 वर्षापूर्वीची। प्रथम पहिला ते लाईनी बदलून घ्यायला लागणार आहेत आपल्याला, म्हणजे आमच्या पर्टिक्युलर वार्ड क्रमांक 15 मध्ये मी सांगतोय। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला 2 महिने मागचे पाणी नव्हतं, त्या गुढीपाडवा गेला, गुढीपाडव्याला आपण टँकरने दिलो, शिव्या खाल्लो मी सगळी नगरसेवक। नंतर सणाच्या आदल्या दिवशी जे पुणे चौकात एक वॉल आहे, ते वॉल साहेब 2 आट्या सोडलं तर नळ भाग, खनभाग आणि प्रभाग 15 मध्ये रमामाता नगर मध्ये निंबो भाग हे पाणी तिथं आपल्याला मिळतंय। याचा विषय काय आहे, ते कॉक बंद केलं तर पुढे जाते पाणी सह्याद्री नगर पर्यंत आणि ते कॉक 2 आट्या फक्त सोडलं तर आमचं 15, 16 आणि काय भाग 18चं हे तीन प्रभागामध्ये आयुक्त साहेब पाणी येतं। पण ह्यासाठी काय योजना करायचं ते जरा कोंडे साहेबांना ह्याचा खुलासा करावं, म्हणजे प्रत्येक सणासुदीच्या वेळी मी ते कॉकवर जातोय, वालवेलला वाल आणायला लावतोय आणि वाल तोडतोय, म्हणजे तक्रारीचं मूळ आहे। तर ते एक विषय आहे, हे विषय काय त्याचं त्यांनी खुलासा करावा, म्हणजे ते 2 आटे सोडल्यावर पुढे काय पाणी जात आहे का नाही जात आहे, आम्हाला येतंय, थोडं येतंय, प्रेशरनं पण येत नाही पण पाणी येतंय पाणी उपसा करण्यासाठी। पण त्याच्या पुढे जाऊ की भागामध्ये पाणी का जात नाही यावर थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे, वितरण व्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं आहे, त्यासाठी एक चांगली एजन्सी नेमणं गरजेचं आहे। कारण आता आज तागायत गेले मला तर वाटतं आमची 3री टर्म आहे, हाच विषय प्रत्येक वेळी सभागृहात येतोय, पण ह्यावर कधीच कुठल्या गल्लीमध्ये पाणी जाताना आम्हाला तर काही दिसलं नाही। कारण आमच्या भागामध्ये शामराव नगर असू दे, रमामाता नगर असू दे, ह्या भागामध्ये जमिनीच्या खाली 3 फूट न काढलं
त्या लोकांना अशी अपेक्षा आहे की बाबा जमिनीच्या खाली 3 फूट नळ काढून बघू की पाणी येते का नाही, पण तिथं पण पाणी जायला शक्यता कमी आहे. एक लॉजिकल विषय आहे. जर तुम्ही अर्धा तास पण ते नलमध्ये जर पाणी दिलं तर 135 लिटर कोणी पर्सेंट भरून ठेवू शकतो. पण सध्या भरपूर अपार्टमेंट्स असं आहे आपले महानगरपालिका एरियामध्ये ज्या ठिकाणी मोठे मोठे GSR आहे, म्हणजे ग्राउंड स्टोरेज रिझर्व्स आहे, त्या ठिकाणी ते हजारो लिटर स्टोरेज करून ठेवतात. म्हणजे त्यांना जेवढं अलाउड आहे 135 प्रमाणे त्याच्यापेक्षा 2 पट 3 पट 4 पट पेक्षा जास्त त्यांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी आहे. तर आता पुढच्या काही काळात आम्ही त्याच्यावर फोकस करणार की जेवढा महानगरपालिकामध्ये अपार्टमेंट्स आहे त्यांना 135 लिटर प्रमाणेच यूज केला पाहिजे, जेणेकरून जे विस्तार एरिया आहे किंवा बाकीचे बंगलोज आहे, बाकीचे एरियाज आहे, त्या ठिकाणी पाण्याची कमतरता होणार नाही. तर हे जेवढं अपार्टमेंट्स आहे, कारण त्यांना बिल जातो हे एकदम मिनिमम प्रमाणे, पण ते यूज करतात 2 पट 3 पट, त्याच्यावर आपण 100% निर्धारण करू. दुसरा एक महत्वाचा विषय येतोय MSCB बाबतीत की दर मंगळवारी आपला लाईट कट होतोय. आता याच्याबद्दल पण एक मी क्लॅरिफिकेशन देतो आपल्या एक्सप्रेस फीडर बद्दल. आता एक्सप्रेस फीडर 2 टाईपचे असतो, एक 11 kV लाईनवर, एक 33 kV लाईनवर. सध्या एक्सप्रेस फीडरचे फक्त 11 kV लाईनवर आहे, 33 kV लाईनवर एक्सप्रेस फीडर टाकू शकत नाही, कारण ते मेन लाईन असतोय, ते लांबून त्याच्यावर वीज वगैरे येतो. तर त्याच्यासाठी आता आज सकाळीच आमची MSCB सोबत बैठक झाली आहे. बाळबंगला आणि जॅकवेल हे दोन्ही आपण एकाच फीडरवर देऊ, त्यांना सबस्टेशनची जागा बाळबंगलाच्या आपले WTPच्या मागे देऊ, जेणेकरून एक कोऑर्डिनेशन टाकता येईल की जॅकवेल आणि फीडर आपले बाळबंगलाच्या WTP एकही वेळ आपण बंद ठेवू. हे पण आज आपला चर्चा झाला आहे की दर मंगळवारी बंद करण्याऐवजी पूर्ण महिन्याचे एक मंगळवारी आपण फिक्स करू आणि त्याच दिवशी 2-3 तासासाठी बंद करू, जेणेकरून भविष्यात अडचण वगैरे येणार नाही. अजून एक पाणीपट्टी एकसारखी आहे. सांगलीचे नागरिक लाडके तर कुपवायचे काय दुष्काळी भागात नाही का? त्याला काय तर मिळेल मार्ग करायला पाहिजे. प्रश्न मांडा तुम्ही कुठे आहे? पाणी आता आमची टाकी मिळत नाही, पण बाकी ठिकाणी भरपूर ठिकाणी ओव्हरफ्लो दिलं जाते. काय काय ठराविक मग कशासाठी मग 3 वेळा मीटिंग घेऊन जर 3 तास चर्चा करून जर निर्णय नसेल 3 महिन्यात आता काय कारवाई होणार, आम्हाला कसं पाणी मिळणार याचं क्लिअरिफिकेशन पाहिजेच आहे. मग मीटिंग करायचा याचा अर्थ शून्य आहे. आपण साहेब 8 टाक्या एकाच वेळी भरण्यासंदर्भात प्रोव्हिजन्स केल्या होत्या. त्या प्रोव्हिजन्स मध्ये काहीतरी त्रुटी असल्या कारणाने त्यांनी ते चेंज केलं. 8 टाक्या एकाच वेळी भरू शकत होत्या, अशा पद्धतीने युआरडीसीकडे सुचवलेलं परंतु टाक्या एकाच वेळी भरल्या गेल्या पाहिजे. मग ते जर प्रोव्हिजन्स मध्ये असेल तर तुम्ही त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे जर त्या टाक्यांची त्या सगळ्या टाक्या एकाच वेळी भरतील. मग ते जर करता येण्यासारखं असेल आणि ताबडतोब करता येण्यासारखं त्याला काही थोडं निधी लागत असेल तर त्याप्रमाणे करा सर. त्यांना विचारा की ती प्रोव्हिजन होती का योजनेमध्ये आणि ती का बदलली गेली आणि बदल परत त्याप्रमाणे मूळ केलं. साहेब जर ते मूळ प्रमाणे प्रोव्हिजन प्रमाणे केलं गेलं बाबासाहेब आयुष साहेब, जर एक दिवस आड करायला होत नसेल तर आमच्या टाक्या दररोज आमची टाकी भरल्या पाहिजे. त्याच्यामुळे सांगतोय की त्या प्रोव्हिजन त्याच्यात ऐकून घ्या. त्याला आम्ही जायचो दोषी का? प्रशासकीय ऑफिस आल्यामुळे अपार्टमेंटची संख्या जास्त झालेली आहे. तिने मागे स्वतः कबूल केलेलं आहे की अपार्टमेंटच्या स्टोरेजचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे विषय भागामध्ये पाणी पोहोचलं नाही. आमच्या इथे काय काय भाग असं आहे की 3 वेळेला पाणी गेलं नाही. आयुष्याच्या लोकांना बिलं गेलेत पण 3 वेळेला 4 वेळेला पाणी गेलेलं नाही. तर विस्तार भागात काय घेऊन जावा. पुढे साहेब आमच्या गावाला सभा वेळ सांगा, परत आमच्या पुढे अडचण सांगून उपयोग नाही. अहो बसायसाठी गेले 3 महिने वर चालू आहे, आम्ही निवडून आल्यापासून चालू आहे. मग तुम्हाला बसायला पण आम्ही नको म्हणतो का? पहिला टाक्यावर राहिलेले वेळ कुणाला काय द्यायचं ओव्हरफ्लो द्या. ओव्हरफ्लो कंटिन्यू चालू आहे आणि टाक्या पण भरत नाही. ही विषमता आहे कम्प्लीट. त्यावर बघतच नाही तुम्ही कोणाच पूर्ण जाईल ओव्हरफ्लो येतोय नाही. बाकीच्या ठिकाणी मग ते बंद करायला पाहिजे. पहिला टाकी करून घेतल्यानंतर ओव्हरफ्लो द्या ना. आमची टाकी भरत नाही लगेच टायमर बंदच करता येत. काही लोकांच्या दबावाखाली त्या प्रश्नांची वेळ उत्तरे देतात, निर्णय घेतात, त्याचे 2-3 महिने वेळ मारायचा प्रकार चालू आहे. रिटायरमेंट आल्या तरी ते निर्णय सांगत नाही. मग आम्हाला त्याला पहिला आमच्या टाक्यावर आमच्या आम्हाला करायची गरज काय आहे? प्रश्न लास्ट
वादळ आलं की टाकी भरत नाही, लाईट गेली टाकी भरत नाही, मग प्रत्येक वेळी आम्हीच त्याला दोषी आहे का? हो, तुम्ही काय सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांच्या डोक्यात माहिती आहे, त्यासाठीच मिटिंग घेतल्या, निर्णय घेण्यासाठीच मिटिंग घेतल्या. रोज दंगा करून कोणी काय होणार नाही. इथं सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, सगळ्यांच्या वाटत यासाठीच मिटिंग घेतली. दंगा करून काय याच्या मागे निघणार नाही यार. ते म्हणतात ना सातत्यानं की एक दिवस आले की कुठली पद्धत नाही काय हो मुलांच्या उदाहरण सांगा पहिल्या टाके कुठल्या मुलं म्हणता तुम्ही एक मिनिट टाके कुठल्या म्हणताय साहेब मिरज राहिले टाक्या कुठल्या मुलं म्हणताय दिशापूर्ण होता प्रशासनात पूर्ण करता सर्वांना समान न्यायाने पाणी मिळालं पाहिजे आणि फक्त साहेब आपल्या घरात सध्या बोर आहे वयस्कर माणसांनी काय करायचं दोन्ही टाकी भरून मिळेल बोलले नाही सदस्य त्यांना बोलून दिल्यानंतर मी माहिती काढावं लागते. ते लक्षात माहितीचा प्रॉब्लेम नाही. बाबू साहेब रामदेवला बोलायचं असतं तर 2 मिनिटं आमच्या सरते साहेबांना वेळ दिली सांगताना सगळं व्यवस्थित अडचण नाही. काय बोलणार बोलत कधी होणार आहे एवढ्यासाठी तुम्हाला त्यासाठीच चालला सवाल. असे प्रकार झाले आपल्या काही सामाजिक कार्यकर्ते इकडे तिकडे चांदोलीत नाना वारण्यातच गावलं. पण आपण शिरोडला त्यांच्यावर आलं की निधी त्याला 1000 कोटीच्या पुढे देऊ की आपण वारण्यातच उचलायचं, शुद्ध पाणी उचलायचं आणि आपल्या जवळच्या वारणा नदीतच उचलायचं. असं करून आपण या योजनेवर आलो. आता त्यातच सर्व डीपीआर तयार आहे. डीपीआरच्या सगळ्या आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांना साहेब द्यावे असे माझे आदेशच आहेत. आणि त्या कुठल्या सदस्याचा राहिला असेल, काय भाग कुठला राहिला असेल, कारण त्यावेळी डीपीआर झाला त्यानंतर वर्ष उलटून गेलेले काही भाग वाढ